श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 30वी ओवी पाहणार आहोत. समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मनाच्या श्लोकातल्या ज्या ओव्या घरोघरी लहानपणापासून बिंबवल्या जातात त्यामधली एक ही अत्यंत प्रसिद्ध अशी ओवी. समर्थांच्या या श्लोकाचा अर्थ अत्यंत सरळ आहे. समर्थ माऊली आपल्याला सांगतेय की जो तो या समर्थाचा सेवक आहे. समर्थ म्हणजे यामध्ये समर्थ रामदास स्वतःचं नाव घेत नाहीयेत. समर्थ हा रामदासांचा प्रभू रामचंद्र, त्या समर्थाचा जो सेवक आहे, जो त्याचा भक्त आहे, जो त्याच्या चरणी अनन्य झालेला आहे, अशा भक्ताचा भगवंत अंतर्बाह्य सांभाळ करतो. त्याला सर्वांपासून सांभाळत असताना त्याच्याकडं केवळ वक्रदृष्टी जरी कोणी टाकण्याचा प्रयत्न केला तरी भगवंत त्या वक्रदृष्टीला एक प्रकारे परतवून लावतो. असा या समर्थाच्या सेवकाचा गौरव करणारी ही ओवी. आणि तो भगवंत ज्याची लीला तिन्ही लोकातली लोक कायम गात असतात, असा माझा भगवंत, त्या भगवंताचा मी दास, आणि या दासाचा हा अभिमान तो कधीही नुपेक्षित नाही, असा समर्थ माऊलीच्या या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. श्रोते, आजच्या काळामध्ये आपण प्रत्येक जण लाईफ इन्शुरन्स स्कीम LIC काढत असतो. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे LICs असतात. जीवन के साथ भी, जीवन के बाद भी, असे वेगवेगळे ॲडव्हर्टाईज असलेले आपण अनेक इन्शुरन्स स्कीम आपल्या आयुष्यात घेत असतो. आपल्याला आधार पाहिजे असतो. खरं सांगायचं झालं तर मनुष्याच्या जी जगण्यामधली जी भीती आहे त्या भीतीच्याच दृष्टीने एक प्रकारे या LICचं मार्केटिंग होत असतं. पण यामध्ये मनुष्य जेव्हा आधार शोधत असतो तेव्हा या आधारामधला एक अत्यंत मोठा शाश्वत आधार तो बऱ्याचदा विसरून जातो. आणि हा शाश्वत आधार आपण बऱ्याचदा गमतीमध्ये देखील म्हणत असतो. कित्येकदा आपण म्हणतो ना की उसका सारा काम राम भरोसे चलता है. असं म्हणत असताना आपल्याला त्याचं खऱ्या अर्थाने आपण खिल्ली उडवत असतो. पण ज्याला राम भरोसे म्हणजे काय हे कळतं, त्याचा LIC ही या कुठल्याही लौकिक LIC पेक्षा कितीतरी पटीने मोठी असते, कितीतरी पटीने शाश्वत असते. आणि हा फक्त कल्पनाविलास नाही बरं का, हे सत्य आहे. हे ज्यांनी अनुभवलंय, ज्यांनी हे आपल्या जीवनामध्ये उतरवलंय, तोच या गोष्टी समजू शकतो की भगवंताच्या आधाराने आयुष्य जगणं म्हणजे नेमकं काय असतं. भगवंत हा आपल्या भक्ताचा अव्यय कधीही करत नाही. अनादी काळापासून आपण गोष्टी ऐकत आलेलो आहोत. आपण भक्त प्रल्हादाची गोष्ट ऐकलेली आहे, आपण ध्रुव बाळाची गोष्ट ऐकलेली आहे. भगवंताने त्यांच्या आर्त हाकेला जाऊन त्यांचा उद्धार केलेला आहे हे आपण ऐकतोच. भगवंतानी फक्त मनुष्याचाच नाही तर प्राणी मात्रांचा देखील उद्धार केला. आपण आपल्या महाराजांच्या भजनामध्ये म्हणतो ना, गजेंद्राच्या कांतासी धावूनी आला तो जग जेठी. आणि इतकंच काय तर द्रौपदीसारखी त्याची जेव्हा भक्त आर्तपणे श्रीकृष्णाला हाक मारते तेव्हा वस्त्रे पुरविली कोटी तिच्या लाजा. असा हा भगवंत, त्याने जो त्याच्याशी अनन्य झाला त्याच्या सगळ्या अर्थाने एक प्रकारे सांभाळ करत त्याला आपल्या निजधामापर्यंत नेण्याचा मार्ग सुकर केलेला आहे. असा हा भगवंत, ज्याच्याकडे, ज्याच्या भक्ताकडे केवळ वक्रदृष्टी जरी कोणी टाकली तरी ती देखील त्याला खपत नाही. भगवंताला स्वतःचा अपमान एक वेळ सहन होतो, पण भगवंताचा स्वभाव एक असा आहे की भगवंताला त्याच्या भक्ताचा अपमान हा कधीच सहन होत नाही. आणि भगवंताची ही जी लाईफ इन्शुरन्स स्कीम मी आपल्याला सांगतोय, LIC मी सांगतोय, यामध्ये रामायणामध्ये एक अतिशय सुंदर असा दृष्टांत आहे. ज्यावेळेला सुग्रीवाने रावणाच्या मैत्री खातर, आपल्या सख्यत्वासाठी आपल्या 18 पगड वानर जातींना वेगवेगळ्या वनांमधून बोलवलं आणि तेव्हा त्यांनी उभं केलं एका प्रचंड विशाल अशा मोठ्या मैदानामध्ये. या सगळ्या वानर दलाला, अस्वलांना, वेगवेगळ्या प्राणीमात्रांना त्यांनी उभं केलं आणि एका मोठ्या मचाणावरती राम उभा राहिला. सुग्रीवानी आपलं सगळं वैभव रामाच्या समोर ठेवलं होतं की ही माझी सगळी 18 पगड जाती आहेत आणि ह्यांच्या सकट आपण आता लंकेवरती हल्ला करणार आहोत. रामाने काय केलं असावं? अतिशय सुंदर तुलसीदासाने त्याचं वर्णन केलेलं आहे. भगवान शंकर म्हणतात की या वानर दळाची गिनती करणं म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. इतकी अपार, साक्षात जवळजवळ 18 पद्म एवढी प्रचंड अशी ती संख्या त्या विशाल अशा महाकाय मैदानामध्ये उभी होती. आणि भगवंतानी काय करावं? एका उंच मचाणावरती उभे राहिलेत आणि प्रत्येकावरती फक्त आपली अमृत दृष्टी त्यांनी फिरवलेली आहे. आपल्या अमृत दृष्टीने त्यांनी सगळ्या एकदा त्या वानर दळाकडे पाहिलं. जणू काही त्यांची LICच त्यांनी उतरवलेली या दृष्टीतून. आणि तुम्ही
मी जे सांगायचा प्रयत्न करतोय की ते किती शाश्वत सत्य आहे त्याची कथा मी आपल्याला 2 दिवसापूर्वी सांगितलीच. की जेव्हा युद्ध झालं, जेव्हा अनेक वानर त्यामध्ये ठार झाले होते, मृत्युमुखी पडले होते, तेव्हा रामानी फक्त वानर दळाला जिवंत करण्याचं आव्हान इंद्राला दिलं आणि त्याप्रमाणे त्याचं सहाय्य घेऊन सगळ्या वानर दळाला जिवंत केलं. याचं कारण तुम्ही माझे आहात, तुम्ही माझ्यासाठी लढत आहात, तुम्ही माझी सेवा करत आहात आणि तुम्ही माझी सेवा करत आहात, यामुळं तुमचं सर्वार्थाने संरक्षण करणं हे माझं काम आहे. आणि रामाने आपलं हे ब्रीदवाक्य निभावलं. श्रोते हो, यासाठी फक्त आपल्याला एकच करायचं आहे की त्या भगवंताचा सेवक व्हायचा आहे. त्याचा जो सेवक होतो त्याचा अनन्य भावाने तो सांभाळ करतो. जगातल्या अंतर्बाह्य सर्व शत्रूंपासून त्याला तो सांभाळतो. मध्यंतरी कोणीतरी एक फार छान मेसेज मला पाठवला होता की आपल्याला ज्या शत्रूंपासून भीती आहे, ज्या शत्रूंपासून आपल्याला सांभाळायचं आहे, ते शत्रू आहेत तरी कसे, वेगवेगळ्या युगांमध्ये हे शत्रू आले कसे. त्यामध्ये असं लिहिलं होतं की आपल्या इकडं एका कल्पामध्ये 4 युगांची संकल्पना आहे. कुठली 4 युग? सत्ययुग आहे, त्रेता आहे, द्वापार आणि कलियुग. या 4 युगांमध्ये शत्रू हे 4ही युगांमध्ये होते. असं बघा की सत्ययुगामध्ये देव हे इंद्रलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये, तर असुर हे पाताळ लोकामध्ये होते. म्हणजे शत्रू आणि त्यांच्याबरोबर लढणारा सत्याची बाजू यांच्यामध्ये बरंच अंतर होतं. वेगवेगळ्या लोकांमध्ये ते राहत होते. ते जेव्हा त्रेतायुग उजाडलं, जेव्हा राम प्रगटले, तेव्हा राम भारतामध्ये प्रगटले, अयोध्येमध्ये प्रगटले, तर रावण लंकेमध्ये प्रगटला. म्हणजे शत्रू आणखीन जवळ आले. लोकांपासून ते जवळ येत 2 लोकांपर्यंत आलेले, 2 देशांपर्यंत आलेले. याच्या पुढे जेव्हा द्वापार युग उजाडलं तेव्हा श्रीकृष्ण आले आणि त्यावेळेला महाभारत घडलं. त्यावेळेला शत्रू एकाच घरामध्ये आले. म्हणजे लोकांपासून उतरत, देशांपर्यंत उतरत, घरापर्यंत शत्रू आला. 2 भावाभावांमध्ये, चुलत्यांमध्येच भांडणं झाली आणि महाभारत घडलं. आणि कलियुगामध्ये तो शत्रू आणखीन जवळ आला. किती जवळ यावा? ना लोकांपासून, तो देशांपासून, ते घरापासून इतका शत्रू जवळ आला की तो थेट मनामध्ये जाऊन शिरला. आणि तो आपल्याच मनामध्ये एक खरा मी आणि एक खोटा मी या रूपाने राहू लागला. आपल्यातच लढू लागला. आणि मग अशा या कलियुगामध्ये त्या भगवंताचं जो स्मरण करतो, जो त्याचं नाम घेतो, त्या नामाचा पुरवठा या खऱ्या मीला होत असतो. कारण की खोटा मी हा समाज संस्कारामुळे अधिक प्रबल झालेला आहेच. अशा या खोट्या मीला संपवण्यासाठी त्या भगवंताचा जो सेवक होतो, त्या खऱ्या मीला भगवंत पाठीराखा होऊन आपली सर्व शक्ती पुरवतो. आणि या कलियुगामध्ये राहतानाही, या अशा अत्यंत विचित्र समाज रचनेमध्ये राहतानाही मनुष्य रामराज्य स्वतःच्या हृदयामध्ये आपल्या खोट्या मीला मारून जगू शकतो. असा हा सुंदर मनाचा श्लोक. एकच खरा श्रोते, आता काळ वेळ घालवू नका. आपल्या या रामाला, आपल्या प्रभूला, आपल्या या आत्मा रामाला अनन्य भावाने भजा, त्याचं नाम घ्या. तो आपल्या जीवनाला अंतर्बाह्य सांभाळेल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.